बातम्या विस्ताराने पाहूया। सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची एक मोठी बातमी। शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार 12,000 कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे। स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींची नुकसान भरपाई देण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे। तर या कर्जासाठी व्याज म्हणून 8,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करते। जमीन संपादनासाठी कर्ज घेण्यात येणार आहे। हे कर्ज हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून घेतलं जाण्याची शक्यता आहे। MSRDC ला यासाठी मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। तर कर्जासाठी व्याज 8,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। प्रवीण, आता एकंदरीतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारची कुठेतरी तारेवरची ही कसरत सुरू आहे असं म्हणावं लागेल। एकंदरीतच मंगळवारी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्याच्यात 20,000 कोटी रुपये शक्तीपीठ महामार्गासाठी निधी या ठिकाणी तरतूद करण्यात आली होती। या 20,000 कोटीपैकी 12,000 कोटी रुपये जे आहे ते कर्ज म्हणून घेतले जाणार आहे आणि त्यात 15 वर्षासाठी हे कर्ज असणार आहे आणि त्याचं व्याज जवळपास 8,000 कोटी रुपये असणार आहे। हा जो महामार्ग आहे 84,000 कोटी रुपयाचा आहे। त्यामुळे उरलेले जे पैसे आहेत ते असेच टप्प्याटप्प्यानं आंतरराष्ट्रीय कर्ज आणि बाकी केंद्र सरकार कडून काही कर्ज रूपानं मिळतं, कमी व्याजानं काही योजना येत असतात बजेटमध्ये, त्यातून हा सगळा निधी जो आहे तो जमवला जाणार आहे। त्यामुळे आता 12,000 कोटी रुपयाचं कर्ज प्राथमिक घेतलं जाणार आहे आणि त्यातून भूसंपादन जे आहे ते केलं जाणार आहे। 3 पट मोबदला जो आहे तो शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। समृद्धीमध्ये ज्या पद्धतीनं मोबदला मिळाला तसाच मोबदला या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जवळपास 12,000 कोटी रुपये हा निधी जो आहे हा आता उपलब्ध होईल कर्ज स्वरूपामध्ये। दुसरीकडे हुडको नावाची जी वित्तीय संस्था आहे त्याच्या माध्यमातून हे लोन जे आहे हे घेतलं जाणार आहे आणि या हे लोन जे आहे हे 15 वर्षामध्ये परत करायचं आहे। त्यामुळे या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही पद्धतीनं होईल आणि शक्तीपीठ महामार्ग हा करूनच राहू असा चंग सरकारनं बांधला आहे। त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गासाठी आता पहिला टप्पा म्हणजे 15,000 कोटी रुपयाचं लोन जे आहे 12,000 कोटीचं लोन जे आहे ते घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी 8,000 कोटी रुपयाचं व्याज द्यावं लागणार आहे। हे व्याज कमी असतं पण जो 15 वर्षाचा पिरियड आहे त्यामुळे रोड सुरू झाल्यानंतर त्याचं उत्पन्न सुरू होईल आणि समृद्धीमध्ये ज्या पद्धतीनं उत्पन्न सुरू झालं आहे तसं यातून उत्पन्न येईल आणि त्यातून मग हे पैसे जे आहे ते फेडले जातील। त्यामुळे 84,000 कोटी रुपयाचा हा 800 किलोमीटरचा महामार्ग आहे। वर्धा जिल्ह्यातल्या पवनारजवळ पत्रादेवी गोव्याजवळच्या तिथपर्यंत हा रोड जाणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।